नमस्कार, स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती। वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि त्याच्या एक दिवस आधी असतो तो म्हणजे भोगी। तर या भोगीच्या दिवशी मिक्स भाजी बनवली जाते। तर ही भाजी कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येकाला जमेल अशी ही भाजीची रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या भाज्या लागतील या ठिकाणी आपण पाहूयात। तर एका चाळणीवरती या ठिकाणी आपण पालेभाज्या घेतलेल्या आहेत। तर या पालेभाज्यामध्ये मेथी आणि कांद्याची पात या ठिकाणी मी घेतलेली आहे। तुमच्याकडे आणखीन दुसरी कोणती पालेभाजी असेल शेपू सोडून तर ती तुम्ही घेऊ शकता। तर या ठिकाणी 1 वाटी मेथी आणि 1 वाटी कांदा पात आपण बारीक चिरून स्वच्छ धुवून या ठिकाणी घेतलेला आहे। यासोबतच अर्धी वाटी आपण घेवडा घेतलेला आहे, यालाही चिरून घेतलेला आहे। अर्धी वाटी ओला हरभरा, अर्धी वाटी वाटाणा आणि अर्धी वाटी आपण इथे तुरीचे दाणे घेतलेले आहेत। या सर्व भाज्या आपण निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत या ठिकाणी। त्यानंतर एक छोटासा पेरू देखील आपण येथे घेतलेला आहे। थोडेसे बोरं देखील आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। तर बोरं देखील आपण स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेले आहेत। तर यामध्ये कीड असू नये हे तुम्ही लक्ष करायचं आहे। यासोबतच या ठिकाणी थोडासा ऊस देखील वापरला जातो, तर ऊस मला भेटला नाहीये त्यामुळे मी इथे घेतला नाहीये। आता एका कुकरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे जे मी 15 मिनिटं भिजत ठेवले होते ते घेतलेले आहेत आणि बाकीचे जे कडधान्य आहे ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत। कुकरच्या एक शिट्टी आपल्याला याची करून घ्यायची आहे, जेणेकरून भाजी ही लवकर शिजली जाते आणि चवीलाही छान लागते। तर गाजर एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यासोबतच एक छोटासा भोपळा देखील मी बारीक चिरून टाकलेला आहे आणि एक मीडियम साईजचा बटाटा देखील त्याची साल काढून या पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता याला एक शिट्टी करून घेऊयात कुकरमध्ये। तोपर्यंत आपण एक वाटण बनवूया भाजीसाठी लागणारं। तर कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं, यासोबतच 2 चमचे पांढरे तीळ घ्यायचे आहेत आपल्याला आणि 1 चमचा जिरे आणि 1 चमचा आपण या ठिकाणी धणे घेतलेले आहेत। तर याला आपण थोडंसं गॅसवरती कढईमध्ये भाजून घेऊयात। अगदी मंद गॅसवरती 1 ते 2 मिनिटं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तेल न टाकता। असं वाटण बनवल्यानंतर जे भाजीची चव आणखीन छान लागते भाजून घेतल्यामुळे। तर आपण याला थोडंसं भाजून घेऊया, जेणेकरून भाजीचा स्वाद आणि मसाल्यांचा सुगंध देखील आपल्या भाजीला छान येईल। तर याला 1 ते 2 मिनिटं आपण परतून घेतल्यानंतर याला काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण आणि अद्रक टाकून आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे। तर याची जाडसर आपण या पद्धतीने भरड करून घेतलेली आहे। तर आता भाजी फोडणी करून घेऊयात। तर फोडणीसाठी कढईमध्ये आपण 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये टाकूयात थोडेसे मोहरी आणि जिरे, याची चांगली फोडणी करून घ्यायची आपल्याला। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी या ठिकाणी बारीक चिरून टाकलेला आहे। हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपण याला परतून घेऊयात। तर व्यवस्थित याला परतल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घेऊया आणि याला देखील चांगलं परतून घ्यायचं तेलावरती 1 ते 2 मिनिटं। छान तेल सुटलं की यामध्ये आपण सुखे मसाले टाकून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही थोडासा कढीपत्ता देखील ॲड करू शकता। यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आपण, 1 ते 1.5 चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा आपण या ठिकाणी गोडा मसाला टाकलेला आहे। गोडा मसाला किंवा गरम मसाला देखील तुम्ही टाकू शकता। 2 चिमूट आपण हिंग टाकलेला आहे। आता हे सगळे मसाले तेलावरती चांगले परतून घेऊयात। आपल्याला मसाले करपू द्यायचे नाही आहेत, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवा। 1 मिनिट मसाले परतल्यानंतर यामध्ये आता आपण सुरुवातीला घेवडा टाकून घेऊया। याला देखील परतून घ्यायचं आहे गॅसवरती व्यवस्थित। त्यासोबतच एक या ठिकाणी वांगं घेतलं होतं, त्याला देखील बारीक चिरून यामध्ये टाकायचं आहे। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून याची 2 मिनिटं वाफ काढून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये उकडून घेतलेले आपले कडधान्य टाकून घ्यायचे आहेत। तर बघू शकता फक्त 1 शिट्टी आपण याची करून घेतली होती कडधान्यांची, ही जास्त शिजलेली नाही आहे आणि जास्त कच्ची देखील नाही आहेत। यामुळे भाजी आपली लवकर शिजली जाते आणि खायलाही मस्त लागते। तर याला सगळं काही मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीचा रंग बघू शकता एकदम मस्त आलेला आहे। तर एक झाकण ठेवून आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। त्या अगोदर आपण यामध्ये आपल्या पालेभाज्या देखील टाकून घेऊयात।
भाज्या आपण बारीक चिरून याचं पाणी निथळून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं, जेणेकरून या भाज्यांचा जास्त गाळ होणार नाही आणि चवीलाही मस्त लागतील भाजी। यासोबतच पेरू देखील आपण पेरूच्या 2 फोडी बारीक चिरून त्यावरची जे काही बिया असतील पेरूवरल्या त्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत थोडेसे बोरं आणि 1 चमचा पांढरे तीळ आपण यामध्ये टाकलेले आहेत। तर यामुळे भाजीला आणखीन मस्त चव येते। सगळं काही व्यवस्थित साहित्य मिक्स करून घेऊया। अगदी झटपट बनणारी अशी चवदार ही भाजी आहे। तर याला झाकण ठेवू आणि त्यावरती आपल्याला 1 ते 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे। या पाण्याच्या वाफेवरती आपली भाजी अजून छान शिजली जाते आणि थोडीशी ती पातळ देखील होते। तर पाहू शकता एक 5 ते 6 मिनिटं आपण याला छान पाणी टाकून वाफवून घेतलेलं आहे ताटामध्ये। तर याला देखील पाणी सुटलेलं आहे आणि भाजीचा रंग तुम्ही पाहू शकता किती मस्त आलेला आहे। आपल्या सगळ्या भाज्या एकदम छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत। तर एकदम मस्त अशी आपली या ठिकाणी भाजी तयार झालेली आहे। पण आपल्याला थोडीशी ही सरबरीत हवी आहे, त्यामुळे आपण जे ताटामध्ये पाणी ठेवलं होतं तेच पाणी या ठिकाणी ॲड करूया। 1 ते 1.5 वाटी आपण पाणी यामध्ये टाकलेलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून परत एकदा झाकण ठेवून आपल्याला याची 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। तर 2 मिनिटांनी बघू शकता भाजी आपली मस्त शिजलेली आहे आणि मस्त देखील तेल किंवा त्याच्यावरती तवंग आलेला आहे, भाजीला मस्त अशी तर्री आलेली आहे। तर बघू शकता भाजी मस्त या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। तर या भोगीच्या दिवशी तुम्ही देखील अशी ही मस्त भाजी तयार करून पहा। या भाजीला तुम्ही बाजरीची तीळ लावलेली भाकरी सोबत खाऊ शकता, मस्त लागते। तर ही भोगीची भाजी या वर्षी तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि चटकदार रेसिपींसोबत। तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा। धन्यवाद।